देवतांची पत्री, गणपतीची पत्री आहे दुर्वा. तर ही दुर्वा जी आहे देवतांना अर्पण का करायची, तर त्याच्यामध्ये पत्री जी आहे या सगळ्या पत्री औषधी आहेत. दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही आपल्याला व्याधी होतात ऋतुकाळानुसार, त्या व्याधींचं निराकरण व्हावं म्हणून त्या पत्री आहेत. आणि ती पत्री वाहताना ती वनस्पती माझ्या ओळखीची व्हावी म्हणून आपल्याला जाऊन गोळा करायचे. ह्या ज्या पत्री आहेत या सगळ्या पत्री वेगळ्या औषधाची. म्हणजे आत्ता आपण गणपतीला पत्री वाहिली, तर गणपतीची पत्री जी आहे, गणपती हा गणनायक आहे. गण म्हणजे कोणाचा आहे, तर शंकराचा गण आहे आणि त्याचा नायक आहे आणि तो संपण्याच्या रचनेतला आहे. आता ह्याला स्वतःला जेव्हा वेळ असतो तेव्हा ह्याला खायला आवडतं, बुद्धी खूप आहे आणि तो खायला आवडताना तो खातो आणि ते खाताना त्याचं पोट पण मोठं आहे आणि मग त्याला खाण्याचे विकार आहेत सगळे गणपतीला. आणि ते विकारामध्ये, पचनाच्या विकारामध्ये जर गडबड झाली तर नागिण होते आणि नागिणीचं उत्तम औषध दुर्वांचा रस असतो. तर शंकर आहे, तर शंकराच्या गळ्यामध्ये विष आहे, त्याने विष प्यायलं आहे, त्याच्या गळ्यात आग आहे, थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यासाठी बेल आहे. तर प्रत्येक देवता जे आहे त्यांची पत्री वेगळी आहे, त्यांच्या व्याधीनुसार आहेत आणि त्याचं निराकरण माणसाच्या शरीराला होणारे व्याधी आणि देवतांच्या व्याधी सारख्या आहेत. त्या निराकरण करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या सतत आपल्या डोळ्यासमोर राहाव्यात, त्या आपल्याला ओळखता याव्यात म्हणून ती पत्री त्या देवतेला व्हायची आहे. आणि मग ते त्याच्यातनं मला समजा आता कोविड काळात फायदा झाला. काय झाला, तर थ्रोट इन्फेक्शन होतं, बेलाच्या पानाचा रस घेतला तर कोविडची समस्या दूर होते. तर अशा ज्या सगळ्या वनौषधी आहेत देवतांना व्हायच्या, त्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यासाठी असतात म्हणून ते आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि छोट्या छोट्या आजाराला त्याचं वापरून आपण ते निराकरण केलं पाहिजे.